काळजी करू नका, मला तुम्हाला 2 कामं सांगायचे. पहिलं काम, जाऊ दे रे, त्यांना अडचण असेल जाऊ द्याला, जिथं व्यवस्था असेल तिकडे जाऊ दे त्यांना. मी कुठं जातीवाद नाही केला. यांना यांच्या जातीचा गर्व आहे, मलाही माझ्या जातीचा गर्व आहे. मला फक्त 2 कामं सांगायचे. इथून पुढे तुमच्याकडून चूक होता कामा नाही. ते 2 कामं लक्षात असू द्या. पहिलं काम, आपल्या गोर गरिबावर जर कोणी अन्याय करायला लागलं त्याच्या मदतीला जा. बघ्याची भूमिका घेऊ नका. बघ्याची भूमिका घेऊ नका. वेळ सगळ्यावर येत असती. त्याच्यामुळं मी म्हणत नाही तुम्ही काही भांडण करायला जा, म्हणत नाही. किमान त्याला नुसतं जाऊन त्याच्याजवळ उभा राहून त्याला मदत करा, त्याच्यावरचा अन्याय बंद होईल. बघ्याची भूमिका इथून पुढे घेऊ नका. गरीब मराठ्यांनी असं म्हणायचं नाही की मी गरीब आहे, आपल्याला काय करायचं होत असल्या धंदे लफड्याचं. आता तो आपल्याला धपटायला लागलाय. कमीत कमी आता ही गरिबाची लढाई, मी गरीब आहे तुम्ही गरीब आहेत. गरिबानेच गरीबाला साथ देऊन आपल्याला जगावं लागणारे श्रीमंत राजकारणी मराठे हे हरामखोर आपल्या मदतीला नाही येणार. आपल्या लेकराचं संरक्षण आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. त्यामुळं वाद करायचे नाहीत, पण मदतीला एकमेकाच्या जायचं. दुसरं काम, मतदान करताना मराठ्यांनी कोणाला करताना 100% करायचं. ह्या वेळेस काय गलती झाली ते तुम्हाला सांगतो. पुऱ्या महाराष्ट्रातला नाही, तुम्ही लगेच बिडाकडे वडीदान. पुऱ्या महाराष्ट्राला सांगतो काय झालं यावेळेस. मी काय सांगितलं तुम्हाला, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. मग तुम्ही काय केलं, उदाहरणार्थ मी सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. हुशार पोट्टे आणि हुशार लोक जे होते का त्यांना कळलं, त्याने बरोबर कार्यक्रम सुरू केला. पण काही जणांनी काय केलं, ते म्हणले, पाटील काय म्हणले, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. मग ते थोडेच म्हणले याला पाडा त्याला निवडून आणा. आपलं 10,000 मतदान, प्रत्येक मतदारसंघातला 10,000 मतदान जिकडे जायला नको होतं तिकडे गेलं. एक आणि दुसरं आपलं 20,000 मतदान असं राज्यात व्हायला गेलं प्रत्येक मतदारसंघात. कारण मी सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतलाय. फक्त छगन भुजबळलाच मी अडाणी दिसतो. त्याला तो पड्यावर तो म्हणून हे लय बेकार पोट्टय राव. 20,000 मतदान असं व्हायला गेलं. मी म्हणलं तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. तर 20,000 मतदान म्हणजे काही मराठा समाजात लोक असं म्हणले, जाऊन तिकडे हे दोन्ही पास नाहीत आम्हाला, मतदानालाच नाही गेले, घरीच राहिले. 30,000 मतदान गेलं व्हायला. 30,000ची लीड तोडायला पुढच्या तोंडाला नसता का इतका फेसा आला. त्याच्यामुळं मी पुऱ्या राज्यात सांगितलं, बाबा हे चिल्लर विषय आपल्याला लोकापुढं असा हे चिल्लर विषयाला ध्यान नाही द्यायचं. ए चिल्लर चाललर हे इथून पुढं गिनती तर धरायचे नाहीये. ते फक्त आपल्या चुकीमुळे सत्य देत, मराठ्यांच्या चुकीमुळे सत्य देत. आता चूक नाही करायची. मराठ्याच्या विरोधात जाणारा मराठ्याचा असू नाही तर ओबीसीचा असू, उलटा पालटाच करायचा. भांडण खेळण्यात काही मजा नाही. मजा यांना सत्यच जाऊन द्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमचे लेकरं मोठे, आम्हाला नाही का आमचे लेकरं मोठे, तुमचे लेकरं मोठे वाटतात, आमचे आम्हाला वाटत असतील ना. त्याच्यामुळं इथून पुढं तसं पाहिलं तर मी ह्या बारे नावच घेणार आहे, पाडा म्हणून डायरेक्ट. जर यांनी आरक्षण नाही दिलं तर आपण डायरेक्ट सांगणार आहेत नाव घेऊन पाडा. कार्यक्रमच संपला पाहिजे लगेच. करताना पण नक्की सगळे. मग कुणी देऊ म्हणतो, कुणी देऊ. अरे आपल्यात लय बेकार भेटून तुम्हाला काय माहिती रे. इकडे तुम्ही म्हणता कुणी द्या असं म्हणता, रोज माझ्या कानात येते मला बोलत येते एवढी बार मग नंबर बरं का.
आला त्या तिकीट मागणार बेजार केलं मला आत्ताच. एवढा काय ना ध्येय राजकारणाचा बेकार 50 माणसं येते तो रोज एका तालुक्यातल्या. ते म्हणतात म्हटलं ना 100% मी निघन बरं काय बारीने 100% निघणार आहे मला द्या. आता तुम्ही सगळेच आमदार व्हायचं म्हणल्यावर बाकी जण काय करायचं. कधीतरी परिवर्तन करायचं आपल्याला हे लक्षात ठेवा. एखादा दगड धोंडा दिला ना आणि एवढी बार मनात जाऊन तिकडे 70 वर्ष त्या भंगारायला दिलं. मग एकदा आपलं जाऊ दे ना गरीब गरीब कसलं का असा ना एक शिक्का हाणायचं इथून पुढं मतदान 100% कोणाला करायचं पण 100% मतदान करायचं सोडायचं नाही. विचारानं बरबटलेल्या या लोकांना धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही. मराठ्यांच्या द्वेषानं मराठ्यांविषयी जातीवादानं विचारानं बरबटलेले लोक आहेत. ते छगन भुजबळ सारख्या फडणवीस साहेबांनी जवळ धरले. सगळं भाजप संपवण्याची वेळ आली तरी फडणवीस साहेब त्या अपयशी असणाऱ्या दलिंदर त्या छगन भुजबळला सोडायला तयार नाही. ते सगळ्या दुनियेचा अपिशा पाहायचं. त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला सुद्धा खोडा घातलाय. आपण कोणाचं आरक्षण रद्द करा नाही म्हणलो पण हे छगन भुजबळ मराठ्यांच्या हक्काच्या नोंदी रद्द करा म्हणतोय. याच्यासारखा नास्तिक माणूस जगात कुठं नसणारे नास्तिक असा कोणाच्या पोटी सुद्धा जन्माला येऊ नये. हे जातीवादाने पिछाडलेले लोक विचारानं बरबटलेले मराठ्यांविषयी द्वेष असणारे असले बरबटलेले लोक मराठ्यांविषयी जातीवाद पसरवणाऱ्या लोकांना इथून पुढे साथ द्यायची नाही. तुम्हाला शेवटची माझी विनंती. सरकारने मला उघडं पाडायचं ठरलंय. छगन भुजबळने सगळे ओबीसीचे नेते एकत्र केलेत. घरातला मराठा एकजूट राहा. किती खोट्या केसेस केल्या तरी भेऊ नका. कोणी हाणमार केली तरी भेऊ नका. वेळ जात असती सगळ्यांची. हिशोब सगळ्यांचा होईल. दम धरायचं शिका आणि एकजूट राहा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. यांनी मला किती घेरायचा प्रयत्न करू द्या मी नाही हटत. माझा जीव गेला तरी नाही हटत. तुम्हाला शब्द आहे माझा. किती SIT नेमू द्या किती गुन्हे दाखल करू द्या तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मनोज जरांगे 1 इंचही मागे सरकारणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त अशी साथ ठेवा.